विद्यार्थी मित्रांनो, केली पण शेती या पाठाचे काही भागाचे अभिवाचन मागील एका व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण बघितले आहे. त्याच्या उर्वरित भागाचे अभिवाचन व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण बघणार आहोत. गांडूळ शेती हा शब्द सुद्धा महाराष्ट्राला माहीत नव्हता. शेती तर दूरच राहिली. त्या काळातच सकाळमध्ये हेमांगी जांभेकरांचे गांडूळ शेतीवर लेख आलेले होते. ते वर्ष होते 1985. तसेच त्यांनी पुण्याला स्वतःच्या राहत्या घरात गांडुळे पाळली होती व त्यांना खाण्यासाठी घरातील उष्टी, खरकटी, भाज्यांची देठे व फळांच्या साली दिल्या जात होत्या. म्हणजे घरातल्या कचऱ्याचा प्रश्नच येत नाहीत व त्या टाकाऊ पदार्थांचे उत्तम अशा नैसर्गिक खतात रूपांतरही होते, जे झाडांसाठी व शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. शिवाय एकदा हे टाकाऊ पदार्थ गांडुळांच्या ताब्यात गेले की त्यांची दुर्गंधी येत नाहीत अशी माहितीही त्या वर्तमानपत्रामध्ये होती. जांभेकरांचे प्रयोग शेतीसाठी उपयुक्त होता, परंतु तो प्रत्यक्ष पाहणे, समजावून घेणे व शिकणे गरजेचे होते. माझी पत्नी सरोज हिला मी म्हणालो, गांडूळ शेती करायचा विचार आहे. आम्ही पुण्याला गेलो. निर्मला पुरंदरे यांच्या मदतीने जांभेकरांचा पत्ता शोधून काढला व त्यांच्या शिवाई सोसायटीच्या फ्लॅटमध्ये दाखल झालो. नाशिकहून खास हा विषय समजावून घेण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी आल्याचा त्यांना आनंद झाला. जांभेकरांनी आम्हाला त्याविषयीची भरभरून माहिती दिली. त्यांचे तंत्र समजावून सांगितले. मी नाशिक येथे मोठ्या प्रमाणावर गांडूळ शेती केल्यास सर्वतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले. तुमची घरात पाळलेली गांडुळे दाखवा म्हटल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत नेले. तेथे एक साधारण 4 फूट लांब, 2 ते 2.5 फूट रुंद व तेवढीच उंच अशी लाकडी पेटी होती. त्यावर झाकण्यासाठी गोणपाट टाकलेले होते. त्यांनी ते दूर केले व पसरलेल्या कच्च्या भाज्यांचा थर बाजूला केला. आत पाहतो तर गांडुळांचे पुंचकेच्या पुंचके वळवळत होते. मला कशी तरीच वाटत होते. थोडे मळमळू लागले. एवढ्या संख्येने एवढी गांडुळे एवढ्या जवळून मी पाहिलीच नव्हती. जांभेकरांनी त्यात हात घातला व ती वर उचलली देखील. माझ्या अंगावर शहारा आला. त्या म्हणाल्या, उष्ट्या, खरकट्या व यात टाकलेल्या कशालाही दुर्गंधी येत नाहीत बघा. बघा म्हणजे वाकून पेटीजवळ नाक नेऊन अनुभवा असा त्यांचा भाव होता. मी तसे न करताच नाही येत असा दाखला देऊन टाकला. मला त्या विषयातली शून्य माहिती. काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो, गांडुळं छान आहेत. त्या हरकून गेल्या व मला म्हणाल्या, अहो ही तर काहीच नाहीत. मोहन धारिया यांच्याकडे जी बॅच दिली आहेत ती तर खूप देखणी आहेत. गांडुळे आणि देखणी याला म्हणतात विषयाशी एकरूप होणे. शेतकऱ्याला बैल देखणे वाटतात, कुंभाराला गाढवे, गवळ्याला म्हैस, कैकाड्याला कुत्री. तशीच जांभेकरांना गांडुळे देखणी वाटत होती. मी सभेत भाषणे देताना विषयाशी एकरूप कसे व्हायचे याचे उदाहरण देताना जांभेकरांच्या गांडुळांचे उदाहरण देत असे. श्रोत्यांना ते भावतही असे. कुणीतरी वाहून घेतल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय विषय पुढे जात नाहीत. महाराष्ट्रात गांडूळ शेती वाढली, स्थिरावली, शेतकरी प्रिय झाली याला जांभेकरांचेच प्रयत्न कारणीभूत आहेत. या शेतीमुळे अनेकांचे उत्पन्न पटीत वाढले. अनेक जण केवळ याच व्यवसायावर उत्तम चरितार्थ चालवत आहेत. हेमांगी जांभेकर हल्ली गांडूळ शेती करत नाहीत. शेवटी एडिसन आणि फिलिप्स यातील हा फरक आहे. फिलिप्स कंपनीची आर्थिक उलाढाल कितीही झाली तरी एडिसन आहेत आणि गांडूळ शेती या विषयातील डॉक्टर सौ हेमांगी जांभेकर यासुद्धा एडिसनच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, केली पण शेती या पाठाचे अभिवाचन पूर्ण झाले आहेत. आता आपण पुढे आपण विषयाचे विश्लेषण करणार आहोत. आपण प्रथम काकासाहेब कालेलकर
हे गुजरात विद्यापीठाचे कुलपती असताना त्यांनी गांधीजींना विचारले होते. अर्थात हे काकासाहेब कालेलकर यांच्याविषयी माहीत असणे गरजेचे आहे. काकासाहेबांचं पूर्ण नाव दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर. यांचा जन्म 1 डिसेंबर 1885 मध्ये. ते मराठी गुजराती लेखक, भारतीय समाजसुधारक, इतिहासकार, गांधीवादी पत्रकार होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहेत. पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, तसेच मागासवर्गीय आयोगाचे ते अध्यक्ष होते. राज्यसभेचे 12 वर्षे ते सदस्य होते. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जन्म महाराष्ट्रातील सावंतवाडी जवळच्या बेलगुंडी या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी राष्ट्रमंत या दैनिकात संपादकीय विभागात काम केले. काही काळ बडोदा येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या विद्यालयात सरकारविषयी कारवाया चालतात हे असे कारण दाखवून ब्रिटिश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद केले. विद्यालय बंद पडल्यानंतर कालेलकर मोहनदास करमचंद गांधी यांच्या गुजरातमधील साबरमती आश्रमात सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी गांधीजींच्या सर्वोदय या नियतकालिकाचे संपादक म्हणून कामसुद्धा पाहिले. गांधीजींच्याच प्रेरणेमुळे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा या बहुआयामी असलेल्या व्यक्तिमत्वाचा म्हणजेच आचार्य काकासाहेब कालेलकरांचे वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. असे हे काकासाहेब कालेलकर. ह्याच काकासाहेबांनी गांधीजींना विचारले होते शेती कशाची करावी. तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितले होते आपल्या शेतीला वृक्ष शेतीची जोड दिली पाहिजे, म्हणजे पर्यावरणाचा समतोल राहील व जैविक विविधतासुद्धा टिकून राहील. आपण फळझाडेसुद्धा लावली पाहिजेत, त्यामुळे गरिबांच्या आहारात फळांचा समावेश होईल, त्यांना सकस आहार मिळेल व कुपोषणसुद्धा दूर होईल. साबरमती आश्रमात फिजी बेटातून तोताराम नावाचा युवक तिथे आला. त्याने गांधीजींना विचारले मी काय करू. तेव्हा गांधीजींनी त्याला सांगितले तू कडुलिंबाची झाडे लाव. त्यांच्या आदेशानुसार तोतारामने चक्क 40 वर्ष कडुलिंबाची झाडे लावणे व त्याचे संवर्धन करणे एवढेच काम केले. तोताराम ती झाडे जगविण्यासाठी स्वतः कावडीने पाणी घालत असे. साबरमती आश्रम ते साबरमती तुरुंग या 2 मैलाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने त्याने कडुलिंबाची शेकडो झाडे लावली व ती वाढवली. विशेष म्हणजे वृक्ष मोठं झाल्यावर भूमिहीनांना लिंबोळ्या वेचण्याचा रोजगार मिळाला व त्यापासूनच साबण तयार करण्याचा ग्राम उद्योगही तिथे सुरू करण्यात आला. याच आश्रमात गांधीजींचे पुतणे राहायला आले. तेव्हा गांधीजींनी त्यांना पायजमा व कुडता याचे 2 जोड दिले. तेव्हा ते गांधीजींना म्हणाले एक जोड स्पेअर म्हणून द्यावा. तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितलं भारताला सध्या स्पेअर परवडणार नाहीत. जर अन्नधान्याचे प्रमाण कमी झाले तर लोक उपाशी राहतील व भुकेल्यांना अन्न देणे हेच मी धर्मकृत्य मानलेले आहेत. याच आश्रमात केर कचऱ्याचे कंपोस्ट बनवले जाईल. आश्रमात त्यापासून धान्य, भाजीपाला व फळे इत्यादी पिकवली जात व इथेच गोपालनही होत असे. पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करील, परंतु प्रत्येकाचा लोभ पूर्ण करू शकणार नाहीत. आज आपण वृक्षशेती, पर्यावरणाचा समतोल, सकस अन्न व कुपोषण, जैविक विविधता व जैविक खतांचा वापर, पीक पद्धती नियोजन, कडुलिंबाची लागवड व त्याचे उपयोग इत्यादी बोलू लागलो आहोत. तसे काय हे विचार आपण प्रथमच मांडतो आहोत अशा थाटात आपण वावरतो आहोत. पण गांधीजींनी 500 वर्षापूर्वी हे सांगितले होते आणि त्यांनी
हे आचरणात आणण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. गांधीजींना विचारलं गेलं होतं की तुम्ही शेती का करत नाही, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, शेती हा फारच व्यापक विषय आहे आणि विशेष म्हणजे माझ्या पुढे आता स्वातंत्र्य लढा अगदी निर्णायक अवस्थेत आहेत, त्यावेळी मी शेतीला तेवढा वेळ देऊ शकणार नाहीत, म्हणून मी शेती हा विषय निवडला नाही. स्वतःच्या क्षमता व मर्यादा याची केवढी काटेकोर जाणीव. म्हणून तर बर्नार्ड शॉ गांधीजींना भेटल्यावर पत्रकारांना म्हणाले होते, साक्षात हिमालयच माझ्यासमोर उभा आहेत आणि या विधानातच खरोखरच गांधीजी हे सामावलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर भूक ही शाश्वत गोष्ट आहे आणि जोपर्यंत भूक आहेत तोपर्यंत अन्नधान्य हे लागणारच. म्हणून शेती हा देखील शाश्वत व्यवसाय आहे. म्हणून तर पर्यावरण समतोल, जैवविविधता, सकस अन्न, कुपोषण याविषयीचे विचार त्यावेळी व आजही आवश्यक ठरतात. याच पाठात शेतीतून उत्कर्ष साधणारी काही उदाहरणं विनायकदादा पाटलांनी दिलेली आहेत. शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्ती मानणारे फिरोज मसानी आणि हेमा मसानी हे इंग्लंड सोडून गंगापूरमध्ये शेती करतात. फिरोज मसानी यांचे शालेय शिक्षण हे डून स्कूलमध्ये झाले होते. वाडिया कॉलेजमधून त्यांनी कॉमर्सची पदवी घेतली होती आणि इंग्लंड येथील वेल्समधून त्यांनी CA केलेले होते. 7 वर्षे त्यांनी इंग्लंडमध्ये नोकरी केली. सौ मसानी ह्या इंग्लंडच्या कृषी खात्यात क्रॉप इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होत्या. तरीही हे सगळं सोडून दोघांनी भारतात येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात महाराष्ट्रात नाशिक येथे येऊन ते शेतीसुद्धा करायला लागले. खरं तर याची मुख्य 2 कारणे होते. ते म्हणजे हेमा मसानी यांच्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आणि त्यांचे वडील हे नावाजलेले शेतकरी होते. तर फिरोजचे वडील नौशेर मसानी हे डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर असताना त्या वातावरणात फिरोजचे गेलेले बालपण, त्यामुळे झाडे आणि जमीन याची त्याला पहिल्यापासूनच आवड होती. इंग्लंड ते मुक्काम पोस्ट गंगापूर असा बदल, मुक्काम त्यांचा शेतावरच. शेतीवरील घरात शौचालयाची सोय नव्हती, नळाचे पाणी नव्हते, वीज नव्हती आणि काडीपेटी आणायची म्हटली तरी कित्येक मैल दूर जावं लागत होते. तरी त्यांनी त्याच्याशी सामना केला. त्यावेळी शिंदोरे हे गुलाब शेती करत असत, म्हणून फिरोज मसानी आता गुलाब शेती पाहायला लागले होते. त्याच दरम्यान इस्रायलचे गुलाब तज्ज्ञ डॉक्टर डेव्हिड गिलार्ड यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली व मसानी यांना इस्रायल भेटीचे निमंत्रण दिले. खरं तर त्या काळी भारताचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नव्हते, म्हणून मसानी यांना आधी इंग्लंड येथे जावे लागले व ब्रिटिश नागरिक म्हणून व्हिसा घेऊन ते इस्रायलमध्ये गेले. तेथे राहिले, तेथली गुलाब शेती पाहिली. लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व अंगांचा त्यांनी अभ्यास केला आणि हाय डेन्सिटी लागवडीचे तंत्र त्यांनी आत्मसात केले व ते अनुसरले देखील. म्हणजे पूर्वी मसानी 1 एकरमध्ये 4,000 गुलाबांची रोपे लावत, आता ते 1 एकरात 28,000 रोपे लावू लागले. म्हणजे कमीत कमी पाण्यात, कमीत कमी जमिनीत जास्त उत्पन्न कसं निघेल याचा त्यांनी विचार केला. भारताने फुलशेतीकडे लक्ष द्यायला हवे असे त्यांना वाटत होते आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केला, पण सरकारचा याला साचेबंद नकार आला. तेव्हा राजीव गांधी हे पंतप्रधान होते. मसानी यांनी त्यांची भेट घेऊन आपला मुद्दा पटवून दिला आणि पंतप्रधानांच्या मदतीने काही वाण आयात केले. म्हणून तर डच लिलावात अधिकृत शेतकरी विक्रेते म्हणून नोंद झालेले मसानी हे पहिले भारतीय आहेत. तसेच भारतीय हवामानाला साजेशा पॉलीहाऊसचे व ग्रीन हाऊसचे ते जनक आहेत. जगभरात फुलशेतीत ज्या भारतीयांनी स्वतःचा ठसा उमटवला त्यात
मसानी हे प्रमुख आहेत. एवढी मोठी व्यक्ती तरी ती शेतीमध्ये रमते आणि असं म्हणते की शेती व्यवसायात मी व माझी पत्नी पूर्णपणे समाधानी आहोत व आम्ही शेतकरी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. ते हाडाचे शेतकरी आहेत. शेतीत कष्ट करण्यासाठी ते दिवसभर शेतात खडे असतात. असा हा खडा पारशी नुसताच खडा नाही तर शेतीच्या प्रेमाने येडासुद्धा आहेत. भारतीय बाजारपेठात आपल्या कृषी उत्पन्नाच्या विक्रीसाठी सक्षम, योग्य व पुरेशी आहेत असे त्यांचे मत आहेत. ते म्हणतात, माझे पाय जमिनीवर आहेत व माझे हात कार्यरत आहेत म्हणूनच मी आनंदात आहे. म्हणून शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्तीच आहेत, हेच अगदी खरे. तसेच 75 पैसे रोजाने काम करणारा विष्णू बेंडकुळे शास्त्रशुद्ध शेती करून द्राक्ष उत्पादक होऊन आता उद्योग निर्मिती करण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचतो. तसेच तो कष्ट करण्याची पण त्याची हे दाखवतो. असा हा विष्णू महादेव बेंडकुळे हा कोळी समाजातील एक धडपड्या तरुण. नाशिक जवळील आनंदवल्ली या गावचा तो राहणारा. स्वतःच्या गावी व शेजारच्या गोवर्धन गावात मिळून त्याची व 5 चुलत्यांची अशी एकूण 36 एकर जमीन. म्हणजे आनंदच. पण हाच विष्णू लहान असताना अत्यंत हलाखीचे दिवस होते. म्हणून घरच्यांना व स्वतःच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून विद्यार्थी दशेमध्ये विष्णू दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत बाळासाहेब शिंदोरे यांच्या शेतावर 75 पैसे रोजाने कामाला जात होता. बाळासाहेब सुद्धा मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून कामाचा दर्जा न पाहता मुलांना काम देत होते. याच वेळी बाळासाहेब शिंदोरे यांच्याकडे गुलाब शेती करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावचा साहेबराव डुकरे हा मुक्कादम होता. तो पूर्वी दादांच्या पण शेतावर गुलाबाची देखरेख करायचा व गुलाबाच्या वांज काडीवर ब्रॉयर इच्छित जातीच्या गुलाबाचे डोळे भरायचा. विष्णू हा त्याच्याकडून डोळे भरायला शिकला. त्याचा छान हात बसला आणि आता तो 90% जास्त डोळे जगत असेल. 25 पैसे डोळा याप्रमाणे त्याला मजुरी मिळत असे. विष्णू रोज 500 डोळे भरू लागला. पुढे त्याचा वेग आणखीनच वाढला व तो दिवसाला आता सरासरी 1200 डोळे भरू लागला होता. म्हणजे आता त्याला दिवसाला 500 ते 600 रुपये मिळत असे. याच विष्णूने थोडे पैसे साठवल्यानंतर स्वतःच्या शेतात 2 एकरांवर गुलाब लावला. म्हणजे त्याने ती गुलाब शेती 8 वर्षे केली. याच काळात नाशिक महानगरपालिकेच्या पुष्प प्रदर्शनात सतत 3 वर्षे त्याच्या गुलाबाला गुलाबाचा राजा हे पहिले पारितोषिक देखील मिळाले. आता या विष्णूने द्राक्ष शेती सुरू केली. त्याच्या वाटणीला आलेल्या 5 एकरावर त्याने वाईन व्हरायटी लावल्या आहेत व एका प्रसिद्ध वायनरीशी दीर्घ मुदतीचा करार करून भाव बांधून घेतलेला आहे. विष्णू हा पूर्वी दादांच्या शेतावर म्हणजे गुलाबाच्या शेतीत गुलाबावर डोळे भरत. त्यामुळे दादांचा आणि त्याचा परिचय. एके दिवशी तो दादांना म्हणाला, माझी वाईन द्राक्ष शेती पाहायला या. दादा सपत्नीक त्यांची शेती पाहायला गेले. उत्तम दर्जाची द्राक्ष शेती. त्याच्या चुलत्यांनाही त्याने मार्गदर्शन करून द्राक्ष लावून दिली आहेत. 5ही चुलत्यांची प्रत्येकी 5-5 एकर टेबल ग्रेप्स आहेत. म्हणजे आता त्याच्या कुटुंबामध्ये 30 एकर द्राक्ष आहेत. शेती बघून झाल्यानंतर दादा त्याच्याशी गप्पा मारत बसले. तो सहज म्हणाला, दादा माझी स्वतःची वायनरी काढण्याची इच्छा आहे. म्हणजे बघा, 75 पैसे रोजाने काम करणारा मजूर स्वतःच्या कष्टाने वाढत आज वाईन द्राक्ष उत्पादक झाला आहे व वायनरी काढण्याच्या सर्व क्षमताही त्याच्याजवळ आहेत. त्याने त्याची इच्छा व्यक्त करून आम्हा उभयतांना वाकून नमस्कार केला व आम्ही सुद्धा त्याला मनापासून आशीर्वाद दिला. तथास्तु. तसेच
हेमांगी जांभेकर या गांडूळ शेती करतात. त्यांना गांडूळे सुंदर वाटतात. कुणीतरी वाहून घेतल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय विषय पुढे जात नाहीत. महाराष्ट्रात गांडूळ शेती वाढली, स्थिरावली, शेतकरी प्रिय झाली, याला पूर्णपणे हेमांगी जांभेकर यांचेच प्रयत्न कारणीभूत आहेत. हेमांगी जांभेकरांचा सकाळ या वर्तमानपत्रामध्ये लेख येत होते, ते दादांनी बघितले. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या राहत्या घरात गांडुळे पाडलेली होती. त्यांना खाण्यासाठी त्या उष्ट खरकटी भाज्यांची देठे व फळांच्या साली द्यायच्या. म्हणजे घरातल्या कचऱ्याचा प्रश्न येत नाही व टाकाऊ पदार्थांचे उत्तम अशा नैसर्गिक खतात रूपांतरे होते. म्हणजे हे खत झाडांसाठी, शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. जेव्हा हे टाकाऊ पदार्थ गांडुळांच्या ताब्यात जातात तेव्हा त्यांची दुर्गंधीसुद्धा येत नाही. जांभेकरांचा प्रयोग शेतीसाठी उपयुक्त होता, परंतु तो प्रत्यक्ष पाहणे व समजावून घेणे व शिकणे गरजेचे होते. म्हणून दादा आणि त्यांच्या पत्नी सरोज पुण्याला गेले. निर्मला पुरंदरे यांच्या मदतीने त्यांनी हेमांगी जांभेकरांचा पत्ता शोधून काढला व त्यांच्या शिवाई सोसायटीच्या फ्लॅटमध्ये ते गेले. नाशिकहून खास हा विषय समजावून घेण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी आले आहे याचा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याविषयीची भरभरून माहिती सांगितली. दादांनी त्यांना विचारले, तुमची घरात पाडलेले गांडुळे दाखवा. त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत त्यांनी नेले. तेथे साधारण 4 फूट लांब, 2 ते 2.5 फूट रुंद व तेवढीच उंच अशी लाकडी पेटी होती. यावर झाकण्यासाठी गोणपाट टाकलेले होते. त्यांनी ते दूर केले व पसरलेल्या कच्च्या भाज्यांचा थर बाजूला केला तर आत त्यांना गांडुळांचे पुंजकेच्या पुंजके वळवळत असताना दिसले. दादांना कसे तरी वाटले, मळमळून सुद्धा आले. एवढ्या संख्येने एवढे गांडूळ कारण पहिल्यांदाच त्यांनी बघितलेले होते. जांभेकरांनी चक्क त्याच्यामध्ये हात घातला व ती वरची उचलले देखील. दादांच्या अंगाला तर शहाराच आला होता. उष्ट्या खरकट्यांचा याच्यात कसलाही वास येत नाही व दुर्गंधी पण येत नाही. म्हणजे आज मी वाकून नाक त्या पेटीजवळ न्यावं असा त्यांचा भाव होता. मी तसं न करता नाही येत असं म्हणून टाकलं. कारण दादांना या विषयातली शून्य माहिती. काहीतरी बोलायचे म्हणून ते म्हणाले, गांडुळे छान आहेत. त्या तर एकदम हरकून गेल्या व म्हणाल्या, अहो ही तर काहीच नाही, पण ज्या मोहन धारिया यांच्याकडे जी बॅच दिलेली आहेत ना, ती तर खूपच देखणी आहेत. गांडूळ आणि देखणी यालाच म्हणतात विषयाशी एकरूप होणे. हे हेमांगी यांच्या उत्तरातून दिसलं. म्हणजे दादांनी अनेक ठिकाणी भाषणे देताना विषयाशी एकरूप कसे व्हायचे तेव्हा हेमांगी जांभेकरांचे त्यांनी उदाहरण दिले व श्रोत्यांनासुद्धा ते भावत असे. म्हणजे कुणीतरी वाहून घेतल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय खरंच विषय पुढे जात नाही. महाराष्ट्रात गांडूळ शेती वाढली, स्थिरावली, शेतकरी प्रिय झाली, याला डॉक्टर हेमांगी जांभेकर याच पूर्णपणे कारणीभूत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, केली पण शेती या पाठाचे अभिवाचन पण झाले, विश्लेषण पण झाले. व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे प्रथम अभिवाचन करणार आहोत आणि त्यानंतर त्याचे विश्लेषण होईल. धन्यवाद.